मंगळवारी रात्री पंतप्रधान इथिओपियामध्ये पोहोचले. पंतप्रधानांचा पहिलाच इथिओपिया दौरा आणि या पहिल्याच दौऱ्यात त्यांचं जंगी स्वागतही झालं. शिवाय पंतप्रधानांना इथिओपियाच्या सर्वोच्च सन्मानानं गौरवण्यात आलं. हा पुरस्कार मिळवणारे ते पहिले जागतिक नेते ठरले. या व्यतिरिक्त भारत आणि इथिओपियामध्ये काही महत्त्वाचे करारही झाले. इथिओपियासह भारताचे प्राचीन काळापासूनचे सांस्कृतिक संबंधही आहेत. पाहूया पंतप्रधानांच्या इथिओपिया दौऱ्यातून काही लक्षवेधी टप्पे. पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच इथिओपियामध्ये. मोदींना द ग्रेट ऑनर निशाण ऑफ इथिओपिया. इथिओपियाच्या वीरांना हिंदू राजन का म्हणतात? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या कार्यकाळात पहिल्यांदाच इथिओपियामध्ये पाऊल ठेवलं आणि हा पहिलाच दौरा त्यांच्यासाठी भारतासाठी संस्मरणीय ठरला. जॉर्डनहून इथिओपियात पोहोचलेल्या पंतप्रधान मोदींचं राजधानी अदिस अबाबा इथं औपचारिक आणि जल्लोषात स्वागत झालं. इथिओपियाचे पंतप्रधान अबी अहमद अली यांनी स्वतः विमानतळावर उपस्थित राहत मोदींचं स्वागत केलं. इतकंच नाही तर दोन्ही पंतप्रधानांनी एकाच गाडीतून प्रवास केला. स्वतः अबी अहमद यांनी कार चालवली. अबी अहमद अली यांनी पंतप्रधान मोदींना हॉटेलपर्यंत स्वतःच्या गाडीतून नेलं. या प्रवासादरम्यान त्यांनी पंतप्रधान मोदींना सायन्स म्युझियम आणि फ्रेंडशिप पार्क दाखवण्याची खास व्यवस्था केली. ही भेट पूर्वनियोजित कार्यक्रमात समाविष्ट नव्हती हे विशेष. मोदींनी या स्वागताचे मनापासून आभार मानले. तर अदिस अबाबामध्ये पंतप्रधान मोदींच्या आगमनानंतर भारतीय समुदायानं मोठ्या उत्साहात त्यांचं स्वागत केलं. तिरंगा फडकावत मोदी आणि भारत माता की जय अशा जयघोषणांनी संपूर्ण परिसर भारावून गेला. इतकंच नाही तर एका खास कार्यक्रमात इथिओपियामधील काही भारतीय वंशाच्या नागरिकांनी मोदींसमोर वंदे मातरम गीतही सादर केलं. मोदींनीही या गायनाला मनापासून दाद दिली. पंतप्रधान मोदी यांनी या दौऱ्यादरम्यान इथिओपियाच्या संसदेला संबोधित केलं. पंतप्रधानांनी आजवर 18 देशांच्या संसदेत भाषण केलंय. संसदेसमोर बोलताना मोदींनी इथिओपियाला सिंहांची भूमी असल्याचं सांगत गुजरातशी खास संबंध असल्याचंही सांगितलं. I feel very much at home because my home state Gujarat in India is also home to lions. I'm honored to be here in this temple of democracy, in the heart of a nation with ancient wisdom and modern aspirations. तर मंगळवारी इथिओपियात येताच पंतप्रधान अबी अहमद अली यांनी मोदींना देशाचा सर्वोच्च सन्मान द ग्रेट ऑनर निशाण ऑफ इथिओपिया प्रदान केला. असा सन्मान मिळवणारे मोदी हे पहिलेच जागतिक नेते ठरलेत. Ethiopia is one of the oldest civilizations in human history. Here, history is alive in the mountains, in the valleys, and in the hearts of the Ethiopian people. Today, Ethiopia stands tall because its roots are deep. दरम्यान इथिओपिया आणि भारतात 8 करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. धोरणात्मक भागीदारी वाढवणं, सीमा शुल्क सहकारी आणि प्रशासकीय समर्थन, इथिओपिया परराष्ट्र मंत्रालयात डेटा सेंटर बांधणे, UN शांती सेनेच्या प्रशिक्षणात मदत करणे, इथिओपियाच्या कर्जमुक्तीसाठी प्रयत्न करणे, शिष्यवृत्ती दुप्पट करणे, इथिओपियन विद्यार्थ्यांसाठी AI कोर्स सुरू करणं आणि महात्मा गांधी रुग्णालय सुधारण्यास मदत करणे. भारत आणि इथिओपियामध्ये 1948 पासून राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले. इथिओपिया हा आफ्रिका आणि ग्लोबल साऊथमध्ये भारताचा एक महत्त्वाचा साथीदार आहे. पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच इथिओपिया दौरा आहे. इथिओपिया आफ्रिकेतील एक उगवती अर्थव्यवस्था म्हणून पाहिली जाते. भारत तिथल्या गुंतवणूकदारांपैकी एक महत्त्वाचा देश आहे. 650हून अधिक भारतीय कंपन्यांची तिथं गुंतवणूक आहे. कृषी, कापड उद्योग, उत्पादन, इंजिनिअरिंगमध्ये $5 अब्ज अधिक गुंतवणूक आहे. दोन्ही देशांमध्ये शिक्षण, कौशल्य विकास, प्रशिक्षण या क्षेत्रात सहकार्य आहे. इथिओपियामध्ये भारताची स्थिती मजबूत करण्याची चांगली संधी आहे. भारत इथिओपियाचा दुसरा मोठा व्यापारी भागीदारही आहे.
दोन्ही देशांमध्ये 2023-24 मध्ये 57 कोटी डॉलरचा व्यापार झाला. भारत आता इथिओपियामध्ये IT, खाण, कृषी क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्यास उत्सुक आहे. दरम्यान भारत आणि इथिओपियामध्ये अत्यंत प्राचीन काळांपासून संबंध आहेत. इथिओपियाच्या सम्राटांना हिंदू राजन म्हटलं जातं. 16व्या शतकात पोर्तुगीजांनी इथिओपियावर आक्रमण केलं. त्यावेळी कालिकतचा राजा आदित्य वर्मा पहिला यानं पोर्तुगीजांना हरवण्यात इथिओपियाला मदत केली. तेव्हापासून साहसी इथिओपियन राजांना हिंदू राजन ही उपाधी दिली जाऊ लागली. याचा अर्थ सिंहांच्या धर्तीचा लढवय्या असा होतो. तर काहींच्या मते दोन्ही देशांमधले संबंध 2000 वर्ष जुने आहे. इथिओपियामधील अक्सूस बंदरावरील व्यापारी लाल सागरावरील ॲड्युलिस बंदरावरून भारतासह व्यापार करायचे. अक्सुमी व्यापारी भारताकडून मसाले, रेशीम आयात करायचे, तर भारताला सोनं, हस्तिदंत इथिओपियामधून पाठवलं जायचं. 19व्या शतकात भारतीय शिक्षक आणि व्यापाऱ्यांनी इथिओपियामध्ये स्थलांतर केलं. तर 20व्या शतकात भारताच्या अलिप्ततावादी चळवळीला इथिओपियानं पाठिंबा दिला. पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच इथिओपिया दौरा असला तरी याआधी भारतीय नेत्यांनी इथिओपियाचा दौरा केलाय, तर इथिओपियन नेत्यांनी भारताचे दौरे केलेले आहेत. 1948 मध्ये भारत इथिओपियामधील राजनैतिक संबंधांना सुरुवात झाली. 1950 मध्ये इथिओपियामध्ये भारतीय राजदूतावास स्थापन झाला, तर नवी दिल्लीत दूतावास स्थापन करणारा इथिओपिया पहिला आफ्रिकी देश ठरला. 1941 ते 1974 दरम्यान इथिओपियन सम्राट हॅले सेलासी यांच्या काळात संबंध दृढ झाले. 1956, 1959 आणि 1968 मध्ये सम्राट सेलासी यांनी भारत दौरे केले. 1965 मध्ये राष्ट्रपती डॉक्टर एस राधाकृष्णन यांनी इथिओपियाचा दौरा केला. 1983 मध्ये इथिओपियन नेते मेंगित्सू हेली मेरियम यांनीही भारताचा दौरा केला. 1991 पासून इथिओपियामध्ये लोकशाही स्थापन झाली. लोकशाही आणि उदारमतवादी धोरणांमुळे दोन्ही देशांमधले संबंध अधिक दृढ झाले. 2011 मध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी इथिओपियाचा दौरा केला होता. एकूणच आफ्रिकेतील एक जुना विश्वसनीय मित्र म्हणून इथिओपिया भारतासाठी महत्त्वाचा मानला जातो. पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्यानंतर इथिओपियातील भारताची स्थिती अधिक मजबूत होईल असं मानलं जातंय. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.